आणि आज बरोबर दुपारी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला आणि त्यानंतर मला अनेकांचे दिल्लीतनं आणि मुंबईच्या आमच्या पत्रकार मित्रांचे फोन आले, अभिनंदन केलं, काही राजकीय नेत्यांचे फोन आले. तर नेमकं त्यांचं म्हणणं होतं की तुला कशी माहिती मिळाली किंवा कसं हे आहे. तर याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नव्हतं. म्हणजे अर्थात दिल्लीतल्या काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल माझं चर्चा झालेली ती गोष्ट खरी आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल तर एक इथेनॉल 20चं जे सोशल मीडियावर आंदोलन सुरू आहे, वेगळ्या प्रकारचे यूट्यूबरने त्याच्यावर चर्चा केलेली आहे. जरी नितीन गडकरी किंवा शासन सांगत असेल की आम्ही 20% इथेनॉल हे वाहनाच्या इंजिनिअरला चांगलं आहे, पण तरीसुद्धा त्या सरकारच्या माध्यमातून नागरिकांची प्रतिक्रिया मात्र वेगळी होती. दुसऱ्या बाजूला राम मंदिराचं जी दानपेटीतली चोरी आहे तीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या श्रद्धेला धक्का देऊन गेली. आणि आता हे तरुणाईचं आंदोलन हे झालं आणि तरुणाईचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचा खूप राग तरुणाच्या मनात आहे. म्हणजे फक्त शिक्षण व्यवस्थेचा राग आहे, पेपरफुटीचा राग आहे, बेरोजगारीचा राग आहे, त्यानंतर केलेल्या शिक्षणाचा पुढं उपयोग होत नाही अशा प्रकारचा राग आहे. आता एक गोष्ट आहे की जो भाजपचा अहंकार होता तो या सगळ्या झुरळांनी मोडून काढलेला आहे. आणि याच्या पुढं काय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, भाजपला वाटते की आपण आता हे झालं, पण ही या सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे. म्हणजे आपण म्हणतो की एक महत्त्वाचा एक बुरुजाचा दगड ढासळणं महत्त्वाचा असतो, पुढचा बुरुज पडतो. त्या पद्धतीनं जी भीती होती नागरिकांच्या मनामध्ये किंवा काही विरोधकांच्या मध्ये की मोदी शाह काही करू शकतात, तर ती भीती या विद्यार्थ्यांनी मोडून काढलेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीला असं सध्या असं काही तज्ज्ञ म्हणतात की विजय थलपतीप्रमाणे तामिळनाडूप्रमाणे होईल, पण विजय थलपतीचा प्रश्न वेगळा आहे. कारण तामिळनाडूमध्ये नटांची पूजा करण्याची एक सवय, तशा पद्धतीत देशामध्ये इतर राज्यांमध्ये ती पद्धत नाही. कॉक्रोच जनता पार्टीचं संघटनात्मक नेटवर्क नाही आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी कालच एक्सवर एक पोस्ट केलेली होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी होण्याची शक्यता आहे. जी डेडलाईन ही कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेली होती ती शासनाकडनं पाळली जाईल अशा प्रकारचं एक अंदाज आणि दिल्लीच्या सूत्रांची माहिती मी ट्विटरवर शेअर केलेली होती, एक्स अकाउंटवर माझ्या टाकलेली होती. आणि आज बरोबर दुपारी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला आणि त्यानंतर मला अनेकांचे दिल्लीतनं आणि मुंबईच्या आमच्या पत्रकार मित्रांचे फोन आले, अभिनंदन केलं, काही राजकीय नेत्यांचे फोन आले. तर नेमकं त्यांचं म्हणणं होतं की तुला कशी माहिती मिळाली किंवा कसं हे आहे. तर याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नव्हतं. म्हणजे अर्थात दिल्लीतल्या काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल माझं चर्चा झालेली ती गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं भाजपला सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या कोर वोट बँकला धक्का बसलेला होता, त्यामुळं हा राजीनामा घेण्याशिवाय भाजपकडं पर्याय नव्हता. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल तर एक इथेनॉल 20चं जे सोशल मीडियावर आंदोलन सुरू आहे, वेगळ्या प्रकारचे यूट्यूबरने त्याच्यावर चर्चा केलेली आहे. जरी नितीन गडकरी किंवा शासन सांगत असेल की आम्ही 20% इथेनॉल हे वाहनाच्या इंजिनिअरला चांगलं आहे, पण तरीसुद्धा त्या सरकारच्या माध्यमातून नागरिकांची प्रतिक्रिया मात्र वेगळी होती. दुसऱ्या बाजूला राम मंदिराचं जी दानपेटीतली चोरी आहे तीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या श्रद्धेला धक्का देऊन गेली. आणि आता हे तरुणाईचं आंदोलन हे झालं आणि तरुणाईचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचा खूप राग तरुणाच्या मनात आहे. म्हणजे फक्त शिक्षण व्यवस्थेचा राग आहे, पेपरफुटीचा राग आहे, बेरोजगारीचा राग आहे, त्यानंतर केलेल्या शिक्षणाचा पुढं उपयोग होत नाही अशा प्रकारचा राग आहे. परदेशात जे शिकायला जातात त्या विद्यार्थ्यांना आता परदेशातून वेगळ्या प्रकारचं एक रॅसिझम किंवा वंशवाद स्वीकारावा लागतो, अमेरिका, जर्मनी या ठिकाणी, तो एक प्रश्न आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचं एक आंदोलन साचून आलं आणि त्याच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीला, म्हणजे जी पार्टी काही दिवसापूर्वीच तयार झाली, त्यांना एक प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे 2 कोटी फॉलोअर्स त्यांचे इंस्टाग्रामवर झाले, याचा अर्थ जनतेत राग होता. तर हे जे राग आहे हा भाजपला कळाला नाही आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या परिणाम झाला. आणि ज्या पद्धतीने जंतर मंतरचं आंदोलन हे देशाच्या अनेक भागांमध्ये, अगदी मुंबई, पुणे, ठाणे, लखनौ, बंगळुरू, त्यानंतर कोलकाता या सगळ्यांनी पसरलं, तर हे भाजपला निश्चित आवडलेलं नव्हतं आणि त्यांना धक्का बसला त्या सगळ्या गोष्टीचा. आणि जे जेनझी आहे, हे अगदी जेनझी म्हणजे साधारण 15, 16, 14चे विद्यार्थी असतील आणि 18 ते 24 हा जो मतदार घटक आहे, हा घटक भाजपचा पारंपरिक मतदार आहे. यांनी काँग्रेसचा कार्यकाळ बघितलाच नाही. त्यामुळं राहुल गांधीला मतदान देण्याचं किंवा काँग्रेसचे समर्थन करायचं याचा प्रश्न नव्हता, पण हा जो मतदार आहे हा रस्त्यावर उतरल्यामुळं भाजपला वोट बँकेची चिंता लागली. एका बाजूला इथेनॉलचा गाडी असणारा मध्यमवर्गीय, दुसऱ्या बाजूला राम मंदिर चोरी झाल्यामुळं धार्मिक मतदारावर आधारित असणारा आणि सश्रद्ध मतदार आहे तो, आणि दुसऱ्या बाजूला तरुणाई, यामुळं या 3 मतदार हे भाजपचे मतदार असल्यामुळं
100% भाजपला हा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागणार होता आणि तो त्यांनी घेतला. आता याच्यामध्ये की ज्या चीफ जस्टिस ऑफ इंडियानी म्हणजे सरन्यायाधीशांनी झुरळं म्हटले, त्या झुरळांनी एका मंत्र्याची शिकार केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे झुरळाला आपण फेकून दिलं. म्हणजे ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं शासनानं आणि त्यानंतर मात्र अभिजित दिपकेनं ते आंदोलन सुरू ठेवलं. तर शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्या पद्धतीनं ब्रुटली हे सोनम वांगचुकजींना जे उचलण्यात आलं तिथनं जंतर मंतरवर, ते लोकांना आवडलेलं आहे. आणि त्यामुळं मग हजारोंचा जनसमुदाय तरुणांच्या सगळे जथ्थेच्या जथ्थे त्या बाजूला चालू झाले आणि हे शासनानं ते दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक लाठीमार जो केला त्याच्यामुळं संपूर्ण देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भाजपची प्रतिमा ही अतिशय वाईट झाली. आणि नरेंद्र मोदी यांचं सगळ्यात जो डोलार आहे किंवा जे सगळं जे प्रतिमाभोवती जे वलय निर्माण झालेलं आहे, जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता, अतिशय कणखर नेता, तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण ही देशांतर्गत तरुणाईकडून आणि परदेशात सुद्धा त्याचं आंदोलन सुरू झाल्यामुळं मोदींच्या प्रतिमेला एक मोठा जबरदस्त धक्का बसला. त्यातून सुद्धा हा राजीनामा झालेला आहे. म्हणजे एका बाजूला तरुणाई आक्रमक झाली, दुसऱ्या बाजूला सगळे विरोधक रस्त्यावर आले. आता विरोधकांनी सुद्धा याच्यामध्ये पाहिलं असेल तर राहुल गांधींनी अतिशय व्यवस्थित खेळी करत राजीनामा मागितला. त्यानंतर ते पायलट गन असल्या विद्यार्थ्याला समोर आणलं, त्यानंतर त्यांना पाठिंबा दिला, संसदेमध्ये त्याचा गोंधळ घातला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सगळ्या आपण पाहिल्या. आता एक गोष्ट आहे की जो भाजपचा अहंकार होता तो या सगळ्या झुरळांनी मोडून काढलेला आहे. आणि याच्या पुढं काय, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, भाजपला वाटते की आपण आता हे झालं, पण ही या सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे. म्हणजे आपण म्हणतो की एक महत्त्वाचा एक बुरुजाचा दगड ढासळणं महत्त्वाचा असतो, पुढचा बुरुज पडतो. त्या पद्धतीनं जी भीती होती नागरिकांच्या मनामध्ये किंवा काही विरोधकांच्या मध्ये की मोदी शहा काही करू शकतात, तर ती भीती या विद्यार्थ्यांनी मोडून काढलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण सोशल मीडियावर पाहिले की ज्या पद्धतीनं कधीही काँग्रेसनं आत्तापर्यंत मोदी शहांना चोर म्हणलं नव्हतं, पण आत्ता मात्र ते घोषणा देत आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या तर त्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांसमोर आल्या. म्हणजे जी टीका कधीच विरोधी पक्षांनी मोदींबद्दल शहांबद्दल केली नाही, अशी टीका सोशल मीडियातून आणि विद्यार्थ्यांनी केली. तर याच्यामुळं जी प्रतिमावर गंभीर परिणाम झाला मोदींच्या, तर त्याच्यामुळं सुद्धा माघार घ्यायची वेळ ही भाजपवर आली. आणि याच्या पुढचा परिणाम म्हणून विरोधकांच्या मनात किंवा जनतेच्या मनामध्ये एक प्रकारचं एक धाडस तयार झालं की ह्या पद्धतीचे प्रश्न आपण सरकारला विचारू शकतो आणि सरकार त्याच्याबद्दल पुन्हा बॅकफूटला जाऊ शकतं. त्यामुळं आता हा राजीनामा जरी सुरुवात असेल तर भाजपला पुढची कसोटी आहे तरुणांना शांत करणं, त्यानंतर शिक्षण पद्धतीत बदल करणं आणि आरोग्य व्यवस्थेवर लक्ष घालणं. कारण आता आपल्याला माहिती आहे की तरुणाई फक्त प्रश्नावर बोलती, त्यांना मंदिर, मशीद, चर्च या सगळ्या गोष्टीवर काही इंटरेस्ट नाही. त्यांना तुमच्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर इंटरेस्ट नाही. आमच्या रोजगाराचं काय, आमच्या महागड्या शिक्षणाचं काय, आमच्या आरोग्य व्यवस्थेचं काय, असे प्रश्न आहेत. त्यामुळं आता असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला, पुढच्या काळामध्ये अमित शहा यांचा पोलिसांच्या ब्रुटॅलिटीबद्दल राजीनामा मागितला जाऊ शकतो, नितीन गडकरींचा राजीनामा मागितला जाऊ शकतो, प्रत्येक राज्यांमध्ये काही मुख्यमंत्र्यांचा मागू शकतो, ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशचा घोटाळा बाहेर आला. तर यामुळं भाजपच्या जो पोलादी पडदा होता तो भेदण्यामध्ये आत्ता यशस्वी झाले. याचे पुढचे परिणाम राजकारणामध्ये फार मोठे होतील. अर्थात त्याच्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा उदयस येईल का असं सध्या तर मला वाटत नाही. कारण आपण जर पाहिलं असेल तर जयप्रकाश नारायणांनी आंदोलन केलं, त्याचा फायदा जनता पक्षाला झाला. अण्णा हजारेने आंदोलन केलं, त्याचा फायदा आपला आणि भाजपला झाला. तशाच पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टीचा फायदा हा कदाचित काँग्रेसला होऊ शकतो. कारण काँग्रेसनं ज्या पद्धतीनं ते आंदोलन एका बाजूला शिफ्ट केलं. आणि शेवटी एक गोष्ट आहे की कॉक्रोच जनता पार्टीकडे स्वतःचं असं नेटवर्क नाही आहे. त्यामुळं जरी कॉक्रोच जनता पार्टीला असं सध्या असं काही तज्ज्ञ म्हणतात की विजय थलपतीप्रमाणे तामिळनाडूप्रमाणे होईल, पण विजय थलपतीचा प्रश्न वेगळा आहे. कारण तामिळनाडूमध्ये नटांची पूजा करण्याची एक सवय, तशा पद्धतीत देशामध्ये इतर राज्यांमध्ये ती पद्धत नाही. कॉक्रोच जनता पार्टीचं संघटनात्मक नेटवर्क नाही आहे. त्यामुळे या सगळ्या तरुणाईचा राग किंवा रोष याचा फायदा हा वेगळ्या पद्धतीने काँग्रेसला होऊ शकतो. आता जरी लोक म्हणत असतील तरी मी तुम्हाला 3 उदाहरणं दिली की जयप्रकाश नारायण असेल, अण्णा हजारे असेल किंवा आता अभिजित दिपके यांचा कॉक्रोच पार्टी असेल. तर या सगळ्या आंदोलनाचा फायदा विरोधकांना होतो. आता ते नेमका कसा करून घेतात हे आपल्याला पाहावं लागेल. पण झुरळांनी शिकार केलेली आहे आणि भाजपला मात्र एक मोठा धक्का दिलेला हे निश्चित.